त्यावेळेला मी इथं कुंभारांच्या घरी जाऊन बसायचो. गावातलेच लहान असताना अगदी मी 4थी-5वीला पण असे ना, त्यावेळीपासून मला ते ह्याची आवड निर्माण झाली. मग तेव्हापासून थोडं 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 काहीतरी हातात चिखल घ्यायचा, ते काहीतरी त्याच्यात एक डिझाईन करायचं, ते असंच घरात आणून जपून ठेवायचं. ते एक मला सवय लागलेली ती. मग ते करता करता मग ते कुंभारदादा म्हणायचे, अरे तू पण गणपती करणार काय, असं म्हणजे मजेत म्हणायचे त्याने मला. नाही मी पण येतो तुमच्याकडं, मग काय काय काम करणार तू, असं विचारायचे मला. तुम्ही काय लावाल ते. दिवसभर शाळा करायची, 10 ते 5 शाळा करायची. त्याच्या शाळा सुटल्यानंतर त्यांच्याच घरी जाऊन बसायचं. ते करता करता सवय झाली. मग ते सांगायचे, पहिल्यांदा गणपती शिकताना गणपती पॉलिश कसा करायचा किंवा गणपतीचे हात कसे करायचे, त्याची सोंड कशी वळवायची, ती मेथड आहे. आपण आता मूर्ती घ्यायला बसलो असं, आता अशी मूर्ती बसलेली आहे, तर त्याचा आशीर्वादचा हात आणि हे फार महत्त्वाचं आहे. हे गोळ्याचा हात आणि हा आशीर्वादचा हात, हा मुख्य गणपतीचा आशीर्वादचा हात असणं फार गरजेचं आहे. मग करतेवेळी आपण ते असं मालक दाखवायचेच ना मला, ते आम्ही ज्यांच्याकडे शिकलो ते. ह्याच्यासुद्धा पुढं जायचं नाही, ह्याच्यासुद्धा पुढं जायचं नाही, ते असं ह्याचं हे आहे, शास्त्र आहे. आता हे बघा. बरोबर. म्हणजे तो गणपती आरामात बसतोय, हां, त्याला ताण पडत नाही, रिलॅक्स. हे असं रिलॅक्स आहे, हे असं रिलॅक्स. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ती पद्धत शिकणं फार महत्त्वाचं आहे. सगळेच गणपती करतात, पण सगळ्यांनाही अजून माझ्या मते बऱ्याचशाच लोकांना ही मेथड माहिती आहे की नाही मला माहीत नाही. पण आता ते आत्ताचे ते असे हात कसे पण हात करतात. म्हणजे आता गणपती आले ॲक्टिंगचे. आता गणपती ॲक्टिंग आली. मी कधी त्या प्लास्टरच्या मूर्त्यांकडे माझी ओढ झालीच नाही. मी कोल्हापूरला मित्र परिवारसुद्धा माझा आहे, त्याने सगळे जवळजवळ 400-500 मूर्त्या ह्याच्या करतात प्लास्टरच्या. मी स्वतः जाऊन त्यांच्या शाळेत जाऊन बसत होतो. खरं मला कधी वाटलं नाही की मी मूर्ती प्लास्टरची करावी, मार्केटला प्लास्टरच्या मूर्त्या विकाव्या, कधीच नाही. सुरुवातीपासूनच मला वेळ किती पण लागू देत, 2 दिवस लागू देत, 3 दिवस लागू देत, 3 दिवस लागून सुद्धा एक मूर्ती केलं आहे, पण शाडूचीच मूर्ती. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यम् आनन्दमयं
युक्कामार्थसिद्धये नाही नाही शाडूच्या मातीला तर डिमांड मध्ये मध्ये म्हणजे संपल्यात जमा होतं. म्हणजे नवीन नवीन पनवेलच्या मूर्त्या, पुण्याच्या मूर्त्या, सांगली कोल्हापूरच्या मूर्त्या, बुदलमुखच्या मूर्त्या, अशा मूर्त्या यायच्या. आमच्या मूर्त्यांना डिमांडच नव्हता. शाडूची मूर्ती म्हणजे पण नंतर प्रदूषणचा विळखा वाढला की प्रदूषणचा विळखा वाढला. आपण मूर्ती विसर्जन केलेली मूर्ती ते तशीच पाण्यात राहायची. होय ती वाहून कडेला घाण. होय, मग विटंबना व्हायची ना मूर्त्यांची विटंबना व्हायची. परत पाणी प्रदूषण झालं की पुढचं सगळं हे ढासळलंच की. श्री गणपते विघ्ननाशना श्री गणपते विघ्ननाशना मंगलमूर्ते मूषकवाहना मंगलमूर्ते मूषकवाहना मग ते पहिला आम्ही इकडची झाले मग आता मिळेना म्हणून देसुरस म्हणतो आम्ही. दिसुरा अजून आहे. हा मिळते सुरला एक ठिकाणी मिळते अशी. हे इकडचं काय मिळतं काय जरा मिळते नाही. त्याच्यात खडे खडा खडे असतात असं सगळं ते परत हे करावं लागतंय. चाळून बिळून सगळं म्हणजे खडे सगळे काढावं लागतात. पांढरे खडे बिडे सगळे राहतात नाही ते काढू सुद्धा लागणार ते पायाला लागतात ते तुडवताना आणि भरताना. काय काय करतं त्याच्यावरती? मग तुडवतो भिजवतो आधी आणि नंतर तुडवून एकजीव करतो. एकजीव करून त्याच्या नंतर मग उठवतो ऐटा त्याच्यावरती ही मळक लावतो आम्ही आधी पॉलिश पॉलिश लावून नंतर ते भरतो. क्ले लावून पहिला आम्ही मळक लावली मग ते नवीन आता क्ले आणलं. आता क्ले वापरायला लागला आणि मळक नाहीच. आणि उन्हात ठेवलं तर बी जास्त हे गणपती तळा जात नाही, क्रॅक होत नाही. क्रॅक होत नाही त्याच्यासाठी. भजनी कलिमल दहना रमविभजनी कलिमल दहना. पण जातं असतं की जातं किंवा सान म्हणून त्याच्यावर ते उघडायचं, ते काढून घेऊन त्याचा म्हणजे लेप काढून घ्यायचा, नंतर तो लावायचा आणि भेंडी सोलून भेंडीचा रस काढून मग भेंडीमध्ये कलर करायचे पूर्वी. आणि बायकांची काकणं पण वाजायला देत नव्हते. बायांना जवळ घेतच नव्हते कलर करताना. काकण वाजायचं नाही तर रंग खराब होतोय म्हणून. आणि पूर्वी बळू लावून कॉटनचं कापड घेऊन ती मूर्ती कवडीनं घासायची. मूर्ती कवडीनं घासायची म्हणजे ते ऑटोमॅटिक शायनिंग यायचं, त्याला ऑटोमॅटिक शायनिंग यायचं आणि मूर्ती गुळगुळीत दिसायची. काय म्हणतात बडू? बळू 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 काय असतं? बळू एक दगड असतोय तो. अच्छा. तो दगड घासायचा हां हां हां. आणि त्याची हे निघतंय की पावडर. पावडर म्हणजे दहीसारखं निघतंय ते. हो. ते सगळं काढून भांड्यात भरून ठेवायचं. ते कुठल्या रंगाचं आहे? व्हाईट कलर. तो बेस व्हाईट व्हाईट साठीच वापरला जायचा. व्हाईटसाठी वापरला जायचा. मग त्याच्यातून वेगवेगळे कलर तयार करायचे. चारी बाजूला ओके झाली पाहिजे तर समाधान मनाला वाटतंय. नाही तर ते उगाच बाजारी माल करण्यात काय अर्थ नाही. आणि आम्हाला पहिल्यापासून सवय पण नाही. टोटली मूर्ती कुठेही त्याला असं घाण राहायचं नाही. आता मूर्ती सुटसुटीत दिसली पाहिजे चारी बाजूने. आणि कलर पण तसा झाला तर मनासारखा झाला तर ते योग्य वाटतंय. मनाला समाधान वाटतं केल्याचं. नाहीतर ते काय उपयोगाचं नाही.
ॐ